नमस्कार, मी विद्या स्वागत करते माझे चॅनल देवताच कॉर्नरमध्ये। आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमधून आपण हरतालिकेला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे राशीनुसार आणि कोणत्या रंगाचे आपल्याला कपडे वर्ज्य साड्या वर्ज्य करायचे आहेत ते बघणार आहोत। आता हरतालिका हे व्रत आपण सौभाग्याच्या आपले रक्षण करण्यासाठी करत असतात, तर कुमारिका हे व्रत आपल्याला योग्य पती मिळावा म्हणून करत असतात। आपल्या ग्रंथामध्ये आपल्याला बरेच रंग हे वर्जित सांगितलेले आहे आणि बरेच रंग असे आहे की जे शुभ आहे आणि त्याचा शुभतेचा परिणाम आपल्यावरती सकारात्मक होत असतो आणि काही रंग जे आपल्याला सांगितलेले नाही आहे, वर्जित आहे, त्यांचा नकारात्मकतेचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो। म्हणून ते रंग आपल्याला आपल्या ग्रंथामध्ये वर्जित असे सांगितलेले आहे। आता जे हरतालिका व्रतामध्ये सर्वात शुभ रंग असे आहे बघा, त्या दिवशी नटण्या मुरडण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते। सोळा शृंगार करण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते, कारण हा सण सौभाग्याचा असतो, यात काही शंका नाही आणि प्रत्येक स्त्रीला नटण्याला खूप आवडतं। आणि बघा, हे सणच आहे की जे आपल्याला नटण्या मुरडण्याची वेळ आणि आपल्याला तो वेळ असतो की नटण्या मुरडण्याचा। एरवी कुणालाही नटण्या मुरडण्याला वेळ नसतो, त्यामुळे अशी सणांना आपल्याला खूप मेकअप करायला सर्वच बायकांना चांगलं राहायला आवडतं आणि सोळा शृंगार करणं हे तर सौभाग्याचं प्रतीक आहे आणि आपण हरतालिका हे व्रत सौभाग्यासाठीच करत असतो। मी तुम्हाला स्क्रीनवरती मी राशीनुसार कोणते रंग घालायचे हे स्क्रीनवरती जरूर देईल, ते तुम्ही वाचून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही रंग घातले तरी चालेल। आणि नाही तर तुम्हाला सांगते की मुख्य 3 रंग आपल्याला 4 रंग आपल्याला घालायचे आहे। बघा, 4 म्हणजे एक आपल्याला लाल रंग, हिरवा रंग, पिवळा रंग आणि गुलाबी रंग, हे 4 मुख्य रंग आपल्या ग्रंथामध्ये शुभ सांगितलेले आहे। देवी पार्वतीला हे अत्यंत प्रिय असे रंग आहे। आणि बघा, हिरवा रंग तर समृद्धीचं प्रतीक आहे, मांगल्याचं प्रतीक आहे, त्याच्यामुळे हा रंग सर्वात शुभ असा मानला जातो। लाल रंग ही आपल्या मंगल्याचे प्रतीक आहे, आपल्या सौभाग्याचे प्रतीक आहे। आणि गुलाबी रंग हा आपल्याला आणि पिवळा रंग बघा, देवीचे आपल्याला कृपा आणि याचा प्रतीक आहे। आपल्यावरती जी कृपा आपल्याला देवीची राहते याचं प्रतीक हा पिवळा रंग आहे। त्याच्यामुळे ह्या रंगांचे पण हे वैशिष्ट्य आहेत आणि हे वैशिष्ट्य आपल्याला आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे। त्याच्यामुळे हे रंग वापरणं अत्यंत शुभदायक असे आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला हिरवा बघा, पिवळा, लाल आणि गुलाबी रंग या दिवशी जरूर घालायचा आहे। आता तुम्ही म्हणताल कधी तुमच्याकडे हे रंग असेल, हे धुतलेले कपडे घालायचे का किंवा कोरेच घालायचे का? बघा, कोरे घालण्याला तर अत्यंत महत्त्व आहे। कोरे कपडे आपण पूजाला घालायचा मान असतोच, परंतु बघा, असं काही नाही की आपण व्हिडिओमध्ये ऐकलं म्हणून प्रत्येकाचीच परिस्थिती ही कोरे कपडे घालण्याची असते असे काही नाही। बऱ्याच जणांकडे धुतलेल्या साड्या असतात त्या रंगाच्या, तरी असं काही ग्रंथात सांगितलेलं नाही की तुम्ही धुतलेले कपडे घालू नका। बघा, जशी परिस्थिती तशी आपली भक्ती। तुम्ही धुतलेले कपडेही असेल तुमच्याकडे, परंतु ते स्वच्छ पाहिजे, फक्त ते स्वच्छ पाहिजे आणि तसे कपडे तुम्ही घाला, स्वच्छ घाला। आणि ज्यांच्याकडे कोरे असतील ते तर कोरे कपडे घालून पूजा करू शकतात आणि नसेल तर तुम्ही स्वच्छ धुतलेले कपडे ह्या साड्या रंगाच्या घालून तुम्ही पूजा करू शकतात, असं काहीही नाही। मनामध्ये आणू नका। बघा, आपल्या परिस्थितीनुसार आपण पूर्ण कार्य करत असतो, शेवटी परिस्थिती ही देवाच्या कृपेवरतीच अवलंबून असते आणि जसे त्यांनी ठेवलं आपल्याला तसं राहावं लागतं। देवापुढे आपल्याला तेवढंच आपण फक्त एक सुख मागू शकतो, त्यांची सेवा करू शकतो आणि ही सेवा आपल्याला चांगल्या मनाने करायची आहे। तर बघा, हे शुभ रंग आपल्याला ह्या दिवशी परिधान करायचे आहे। आणि नंतर जे वर्जित रंग असे आहे, कारण हे जे रंग आपल्याला घालायचे आहे याचा सकारात्मक आणि आपल्यावरती परिणाम होतो। बघा, सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण होते आणि आपल्या तब्येतीवर पण त्याचा सकारात्मक असा परिणाम आपल्याला दिसून येतो। त्याच्यामुळे हे शुभ रंग असतात आणि हे वैशिष्ट्य त्याच्यामध्ये असतात, म्हणून हे रंग आपल्याला परिधान करायचे आहेत। आणि जे अशुभ रंग आहे, आता तुम्हाला कोणते वर्जित रंगही आपल्या ग्रंथात सांगितलेले आहेत आणि ते वर्जित रंग म्हणजेच बघा, काळा रंग आणि पांढरा रंग, हे 2 रंग आपल्याला जे ठराविक उपवास असतात, शंकराची पूजा असते
त्यावेळेस आपण पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करतो. संक्रांतीला काळा रंग परिधान करतो. त्यामुळे संक्रांती असं ठराविक वेळेलाच आपण काळा रंग परिधान करतो. एरवी आपण काळा आणि पांढरा रंग सहसा वर्जितच मानला गेलेला आहे. त्यामुळे पांढरा आणि डार्क रंगही वापरू नका की ज्याने काळपटपणा दिसल. असं रंगही तुम्ही वापरू नका की डोळ्यांना आपल्याला वाटेल की हा रंग तर मी एकदम गडद निळा घातलेला आहे आणि त्याचा दिसतो तर आपल्याला काळपट आहे किंवा डार्क चॉकलेटी घातलेला आहे, पण त्याचा आपल्याला प्रभाव हा काळपट दिसून येत आहे. तर असा काळपट जे डोळ्यांना दिसेल असे रंग तर अवॉइड कराच तुम्ही, कारण कुठे ना कुठे त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो आणि तो दिसतो. मग आपल्याला आपल्या उपवास धरल्यानंतरही आपल्याला काही कारण घडून आला तर आपल्याला त्याचं कारण ते कळत नाही की आपण ह्या रंगाचा काहीतरी वाईट परिणाम आपल्यावरती झालेला असेल. म्हणून शक्यतो असा नकारात्मक जे प्रभाव आपल्या तब्येतीवरती परिणाम करेल असे वस्त्र आपल्याला पांढरा आणि काळा रंग या दिवशी अजिबात वापरायचा नाहीये. बघा, आपल्याकडे बाकी कलरच्या साड्या असतातच. मी तुम्हाला सांगितल्या हिरव्या, पिवळ्या, गुलाबी, लाल रंगापैकी एखादी तरी साडी प्रत्येकाकडे असते. त्यातली एक साडी तुम्ही घाला आणि हे शक्यतो पांढरा आणि काळा रंग हा अवॉइड करा. याच्यामध्ये बघा नकारात्मक शक्ती एवढ्या प्रमाणामध्ये काळ्या रंगामध्ये असते की तिचा वाईट परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काळा रंग तर अजिबात अशा सौभाग्याच्या जे सण आहे त्याला आपल्याला परिधान करायचेच नाही आहे. शक्यतो असा रंग आपल्याला टाळायचाच आहे. आणि शेवटी बघा, मी सांगितलं शेवटी तुमची मर्जी आपल्या मनावरती प्रत्येकाचं असतं, परंतु पाळणाऱ्याही माझ्या मैत्रिणी भरपूर आहेत आणि पाळतातच ते, असं काही नाही, आणि करतातच तसं की जे सांगितलं आपण ग्रंथानुसारच करतो. तर तुम्हाला चला व्हिडिओ आवडल्यास आणि याच्यातली माहिती जरी आवडली असेल तर तुम्ही, आणि मी शास्त्रीयदृष्ट्या ही माहिती सांगितलेली आहे, तुम्हाला ती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.